तळमळीने सांगतो, एवढा समाज उपस्थिती सगळ्यांना, जीवन जगत असताना दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोणी विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून दारू सोडा आणि संसार जोडा. दारू पिऊ नका. अरे जाम पर जाम पीने से क्या फ़ायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगे, लेकिन हरी नाम का पीला पी कर देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून मी तळमळीनं सांगतो, कोपऱ्यापासून हात जोडून सांगतो, एवढा समाज अथंग आपल्या गावामध्ये उपस्थित आहे. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारू पिण्याच्या आधी जरासं पाठीमागं फिरून पहा. दारूच्या बाटलीला हात लावण्याच्या आधी चिमुरडी मुलगी घरी आहे, लेकरं पप्पा बाजारला गेलेत आणि बाजारून खाऊ घेऊन येतील, तुमच्या गाडीकडे आशेने टक लावून पाहता. तुम्ही जर तिकडं दारू पिऊन रोडच्या बाजूला पडाल, ते निष्पाप लेकराने कोणाकडे मागावं खाण्यापिण्याकरता. म्हणून माझी तळमळ विनंती, दारूच्या बाटलीला हात लावण्याच्या आधी म्हाताऱ्या आईच्या चेहऱ्यात डोळ्याच्या समोर आणा. म्हातारा बाप आहे हो, पूर्ण आयुष्य गेलो राब राब कष्ट करण्याकरता. हाडाचे काढं केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, एक एक पैसा जमा केला. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे, स्वतःच्या आईला सोडून तुमच्या घरी नांदायला आली. दादा बापाला सोडून नांदायला आली, भावाला बहिणीला सोडून तुमच्या घरी नांदायला आली. गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते. कपाळ तिचं आहे पण कुंकू तुमच्या नावचं लावते. हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालते. उभं आयुष्य सुवासिनीसारखी माय माऊली जीवन जगते हो. म्हणून पुरुष मंडळी, माझी विनंती आहे, यत्र नारीस तू पूजनते रमनते तत्र देवता. काही माणसं ड्रिंक करून गाड्या चालवतात, ॲक्सिडेंट होतं, मरून जातात. माझी विनंती आहे, काही माणसं दारू पितात, टेन्शन आलं की बायकोला कानाला नाही ऐकेला असं बोलतात, रागराग करतात, टाकून बोलतात. पण स्त्री एक लक्ष्मीचं रूप आहे. भगवंताने स्त्री जातीला जबरदस्त कॅपॅसिटी दिलेली सहन करण्याची. साहेब, ती प्रत्येक गोष्ट प्रपंचात सहन करते. पण त्या माय माऊलीच्या तोंडातून निघणारा शब्द पुरुष मंडळी एक दिवस तुमच्याकरता लाख 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 वाटूळ करणार असेल, हे मात्र विसरू नका. हाडाचं काढं करते हो, गरिबी सोचते, पैसा जमा करते, शेतारच्या बांधावर जाऊन मोलमजुरी करते. का? माझ्या लेकीचं लग्न मला थाटामाटात करायचं. का? माझ्या मुलाला त्यांच्या पायावरती उभा करायचं, साहेब करायचं. बरं का देवडे दादा, ती माय माऊली फार प्रेम करत असते गड्या, फार प्रेम करते. म्हणून माझी विनंती, दारू पिऊ नका. काही माणसं म्हणते ना, ओ शिंदे महाराज, दारू का आम्ही तुमच्या पैशाची पितो का, तुम्हाला काय करायचं, ऐका वाटलं तर ऐका, नाही ते इतर ऐकून द्या. एवढा समाज बसलाय कीर्तनाकरता आपल्या संस्थांमध्ये. माझ्या खिशातल्या, माझ्या अकाउंटमधल्या पैशाचं तुम्ही व्यसन करत नाही दादा. दारू पित नाही. या देशाला जपानपासून भीती नाही, अमेरिकेपासून भीती नाही, पाकिस्तानपासून भीती नाही, नक्षलवादी दहशतवाद्यापासून या देशाला भीती नाही. या देशाला फक्त आणि फक्त व्यसनापासून भीती आहे, लक्षात ठेवा. व्यसनापासून, लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल, लक्षात ठेवा. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. माझी विनंती, मायबाप, 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. या जगामध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी भेटतील, पण एकदा काळाच्या आड गेलेली माय आणि काळाच्या आड गेलेला बाप नाही भेटणार. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, त्यांची सेवा करा. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनातनं आई निघून गेली माय, आणि ज्याच्या जीवनातनं ईश्वरासमान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाचं दुःख काय. त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही डस माय जाता जाता रडाल. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर, आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई
दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लांगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. किती प्रेम करते. तुकोबाऱ्या वर्णन करतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. ती माय माऊली प्रेम करते हो. किती प्रेम करते. डोळे मिटून प्रेम करते, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते, तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते, तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, तिला आई म्हणतात. अरे ढगाळ गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदम मातीची आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप नाही दिसणार. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, म्हणून घरातल्या विठ्ठल रुक्मिणीची सेवा करा. काही कमी पडणार नाही. नाही पंढरपूरला जाता आलं जाऊ नका, नाही आळंदीला जाता आलं जाऊ नका, पैठणला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका, त्र्यंबकेश्वरला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. पण घरात जे मायबाप आहे त्यांची सेवा करा. सकळ तीर्थाची यदुरे जे का माता पितरे त्या सेवे सिकीर शरीर लोन कीजे. लय प्रेम करतात माय. माय तुम्ही डसडस रडाल. माय 60-65 वर्षाची आई आहे. पांढरे केस झाली, सुरकुत्या वाळल्या, गालाच्या खाचड्या, हातामध्ये काठी आहे. आणि तिची मुलगी येणार 10च्या गाडीना, तर मालकाला म्हणते, अहो माझी लेक येणार आहे सणाला, जा तुम्ही 9लाच पाठवते फाट्यावर. गाडी घेऊन जातो. मुलीची गाडी आली की बॅगा घेतो, पिशव्या घेतो, मुलीला बसवतो गाडीवर. दाराच्या समोर गाडीचा आवाज आला की ताईंनो तुमची आई आता किचनमध्ये जाते. किचनमध्ये जाते, तांब्याभर पाणी घेते, भाकरी घेते आणि तुमचं औक्षण करते. 30-35 वर्षाची मुलगी, लय आनंद असतो. म्हातारी माये तारुण्य येतं तिला तिच्या लेकीला पाहिल्याच्या नंतर. दृष्ट काढते, बोट मोडते. माय मुलीला म्हणते, किती खराब झालीस का माझी बाई, लेकर बाळ खुशालीस ना. संध्याकाळच्या वेळेस आता सुनबाईकडे जाते तुमची आई. आता वागते बरं आई तुमची आई. ताई सुनबाईला म्हणते, बघ माझी लेक 2-4 दिवस माझी मुलगी राहणार आहे, 2-4 दिवसानंतर सण झाल्यावर जाणार आहे. आपलं दोघीचं असेल ते असेल, तिला काही टाकून बोलू नकोस. मोत्यासारखे आसूर तरंगळे त्या माईचे. हे बघ माझ्या लेकीला आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक आवडतो. सुनबाई गोड धोड पुरणपोळीचा स्वयंपाक करते, सगळ्याला खाण्याकरता देते. सगळे जण जेवतात, परिवारातले कुटुंबातले मंडळी. आता आई तुमची ताई म्हातारी झालेली हो, तिची 30-35 वर्षाची मुलगी जेवते, पण ती आई आता तुमच्या ताटापाशी बसते आणि तुमच्याकडे पाहून म्हणते, बाई हे बाई किती खराब झालीस माझी बाय, खाय खाय. लहान लेकरासारखा गासभर होते तुमची माय. महिला मंडळी, एखादी माय माऊली दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली ताई आणि गाडीमध्ये 4-5 गच्च भरलेला पिशवा असेल तर समजायचं माहेरात आई जिवंत आहे आणि माहेरात बाप जिवंत आहे. आणि यातानी एकच पिशवी गाडीमध्ये आली माहेरातनं तर समजायचं माहेरातली आई मरून गेली, माहेरातला बाप मरून गेला. दिवाळीचा सणाचा मुराळी कायमचा निघून गेला. आई गेली, सुखाचा समुद्र कोरडा झाला. ढसढसत तिची आठवण रडवते. जाताना सुद्धा म्हणणार, बाई हा लोणचं घेऊन जाय, पापड्या घेऊन जाय, कुरड्या घेऊन जाय. भाजीपाला मुलीच्या पिशवीत आई घालते. भारीतला तांदूळ आहे, मुलीला भेटत नाही का. पण ज्या वेळेस खिचडी भात केला ना, प्रत्येक घासाला माहेरातल्या आईच्या चेहरा डोळ्याच्या समोर उभा राहील. पण वेड्यासारखं प्रेम करते, फार प्रेम करते हो. महिला मंडळी, तुमच्या डोळ्यात पाणी रडाल. माहेरातली माय का एकदा तुमची मरून गेली ना, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही माय. इथं बसलेल्या बऱ्याच माझ्या आई बहिणी आहेत, दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्यात आणि पिशवी रिकामी आली त्यांची. का? आई नाही राहिली. आई असली की कोणाच्या परवानगीची गरज नाही, बाप असला का कोणाची परवानगीची गरज नाही. हक्काने चपला सोडण्याचा उमरा असतो. स्त्रीच्या जीवनात माहेर तिथपर्यंत आहे जोपर्यंत माहेरात आई आहे आणि माहेरात बाप आहे, आप्पा आहे, तात्या आहे, नाना आहे, दादा आहे, तोपर्यंत स्त्रीच्या जीवनात माहेर आहे. महाराज तुम्ही आई सांगितली हो आम्हाला, ओरभरून आला महाराज. साने गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली. आईवरती कविता आल्या, आईवरती सेमिनार आले. आई मोठी हो, पण इथं बसलेला जो बाप आहे ना बरं का गुरुजी, हा कमी नाही. याला आईला रडता येतं, याला रडता येत नाही. छोट्या गोष्टीला आई रडून मोकळे होते.
आईचे डोळे रडताना दिसतात, पण बापाचं हृदय लेकरं बाळ करतं ढसढस रडते. तो रडतो शेताच्या बांधावर जाऊन, तो रडतो रात्रीच्या अंधारामध्ये बेडरूम मध्ये उशीत तोंडार घेऊन, गुरार झोडासारखा ढसढस बाप रडत असतो. फार प्रेम करतो. तुम्ही नारळ घ्या, तुम्ही नारळ दिसायला कडक दिसेल, पण फोडल्यानंतर गोड अमृतासारखं पाणी दिसणारा बाप असतो गड्या. लय प्रेम करतो बाप, फार प्रेम करत असतो. वाल्मिक दादा किती प्रेम करतो ऐका. बाप काय असतो? बाप घराचा पाया असतो. बाप संघर्षाची धार असतो. बाप पाठीचा कणा असतो. सांभाळा माझ्या राजांनो, घराचा पाया का एकदा खचला ना, घर पडायला वेळ लागत नाही बरं साहेब. म्हणून त्या बापाची सेवा करा. बाप म्हणजे जगण्याचं माप. बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तर आयुष्यभर त्याचीच गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव म्हणून शेतकरी बाप म्हणून त्या बापाची सेवा करा म्हणजे. बाप आयुष्यात तीनदा रडला. मुलीचं लग्न जमलं, आयुष्यात पहिल्यांदा रडला. मुलीच्या लग्नाच्या दिवशी ताईंनो दुसऱ्यांदा रडला तो बाप. आणि तिसऱ्यांदा बाप रडतो. पोटचा मुलगा ज्यावेळेस वेगळं राहायची भाषा करतो ना, त्यावेळेस त्या बापाला वाटतं काय पराभव आहे माझा, काय चुकलंय माझं. डसडसता हंबारडा फोडून शेताच्या बांधावर तो बाप रडत असतो. मुलीचं लग्न जमलं, मुलीचा जन्म झाला, किती प्रेम करतो ऐका मुलीनं तुमचा बाप. बाप म्हणला माझी लक्ष्मी जन्माला आली, माझी लेक जन्माला आली, माझे दिवस बदलले, धनाची भरभराटी झाली, माझी लेक जन्माला आली. आनंद वाटला. मुलगी चालू लागली. चालता चालता मुलीने पडावं, बापाने उचलून घ्यावं, दोन पप्प्या घ्याव्या. माझी दिदी चालू लागली, बागडू लागली, खेळू लागली. एका दिवशी मुलीने पडावं, टचकन डोळ्यात पाणी आलं त्या बापाच्या. माझी लेक पडली. बाप बाजारात गेला मार्केटला आणि मुलीच्या पायात बूट घेऊन आला. वाजणारा बूट दिदीचा पाहिला, अंतकरण गैवरलो. त्या बापाचा आनंद वाटला. एका डोळ्यात आनंद अश्रू आहे आणि एका डोळ्यात अश्रूच्या धारा. का? परक्याचं धने आज माझ्या पाशी, उद्या लोकांच्या घरी माझी लेक जाणार आहे. ढसढसा बाप रडला मुली करता. हे बापाचं मुलीचं प्रेम असतं. मुलगी बापाचं काळीज असते. म्हणून ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांना कळेल, हृदय भरून येईल साहेब. मुलगी फार प्रेम करत असते. कधी तुम्ही थकून आलात शेतातनं तर मुलगी जवळ येते. पप्पा, आप्पा, नाना, तात्या थकलात, पाय दाबू का? तुमचे पाय दाबणार, पाणी देणार, चहा देणार, धावत धावत तुम्हाला जेवणाकरता ताट वाढणार. ज्या दिवशी मुलीचं लग्न जमतं त्या दिवशी एक भाकर खाणारा तुमचा बाप अर्धी भाकर खातो आणि बेडरूम मध्ये झोपतो. मुलगी म्हणते पप्पा माझं लग्न जमलं, मी लोकांच्या घरी जाणार आहे म्हणून तुम्ही अर्धी भाकर खाल्ली का? बापाच्या डोळ्यात पाणी आलं, मोत्यासारखे अश्रू तरंगले. नाही गे बेटा मला भूक नाही आज, दिदे मला भूक नाही. ढसढसा बाप रडू लागला. मुलगी गेली. लाईट बंद करून मुली करता बाप ढसढसा रात्रीच्या 1 वाजता उशीत तोंडावर घेऊन ढसढसा रडतोय. हो माझी लेक, लग्न जमलंय, मुलाकडच्याला मुलगी पसंत आली आणि थोड्या दिवसाने तिचं लग्न झाल्यावर ती निघून जाणार आहे. विशेष प्रेम बाप्पाचं मुलीवर असतं. मुलाला 500चा ड्रेस घेतो तर मुलीला 5000चा ड्रेस घेतो. मुलगी म्हणली आप्पा मला ते कानाला लावायचं आणा. बाप तुमचा गरीब आहे मुलींनो. ऐका, मार्केटमध्ये गेला आणि कानाला लावायचं घेऊन आला की विचारलं किती किंमत आहे, सांगितलं 300 रुपये किंमत आहे. ऐका मुलींनो, तुमचा बाप काबड कष्ट करणार आहे, शेतकरी बाप आहे, त्याला 300 रुपये किंमत लय वाटली होत्या बापाला. कमी किंमत करा म्हणला, पण मुलीच्या सुखाच्या पुढे जास्त किंमत वाटली नाही. माय ए आई, खिशात हात घातला 300 रुपये दिले. मुलीला कानाला लावायची वस्तू आणली. मुलीला एवढा आनंद झाला, उड्या मारू लागली मुलगी, बागडू लागली मुलगी, खेळू लागली, गल्लीतनं पळू लागली मुलगी. हे मुलीचं बापाचं प्रेम असतं. एक वाक्य बोलतो, एवढा समाज बसलाय कीर्तना करता. साहेब पंढरपूरचा देव जर प्रसन्न झाला पांडुरंग तर देण्याकरता उशीर करील, पण घरातला बाप नावाचा देव जर प्रसन्न झाला ना, एका क्षणात मुलीची मुलाची इच्छा पूर्ण करत असतो. हे लक्षात ठेवा. त्याला बाकी काही वाटत नाही. त्याला वाटतं मी विहिरी खोदून काम केलंय,
मजुरीने काम केलंय, खडतर दिवस काढले. जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं, जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं. फार प्रेम करत असतो. इथं बसल्या मुली, एवढ्या मुलांनो, तुमचा बाप रोज तुम्हाला बोलतो, टोमणे देतो, रागराग शिव्या घालतो. बाप का बोलतो माहिती का? बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यादा कदाचित उद्या कोरोनासारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर माझ्या मुलाने माझ्या मुलीने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप टोमणे देत असतो, रागवत असतो. हे लक्षात ठेवा. लय प्रेम करत असतो म्हणून बापाची सेवा कर. आशीर्वाद देईल बाप, काही कमी पडणार नाही. दुसऱ्यांदा बाप रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी, जनकपुरीचा जनक राजा रडला सीते करता, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता, या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सकोबाई करता. दक्ष प्रजापती राक्षस होता, सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं, लव्ह मॅरेज केलं, बापाला पसंत नाही. महादेवासोबत सती म्हणते दर्शन घ्यायचं, नवरीच्या वेशात सती आहे, दर्शन घ्यायचं. बापाने दरवाजा लावून घेतला. चालते हो कार्टे, तोंड दाखवू नकोस, स्वतःच्या मनाने लग्न केलंय, बापाला पसंत नाही हो. इथं बसलेला कोणता असा बाप आहे त्याला वाटतं माझ्या लेकीचं वाटोळं व्हावं? वाटतं साहेब? नाही वाटत. कोणत्याच बापाला वाटत नाही माझ्या मुलीचं वाटोळं व्हावं. प्रत्येकाला वाटतं माझा जावाई चांगला असावा, माझी लेक सुखात समाधानात आनंदी असावे. तळमळ असती त्या बापाची. दान दिशेने दरवाजा लावून घेतला. राक्षस दक्ष प्रजापती सती दारात आले. चालते हो कार्टे, तोंड दाखवू नकोस. राक्षस बाप आहे, घराच्या आत हंबरडा फोडून रडतोय आणि सती दारामध्ये हंबरडा फोडून रडते. म्हणून माझी विनंती, कोपऱ्यापासून एवढा समाज उपस्थित आहे, हे ताईंनो, शाळेमध्ये जाताला जा नाही तर जाऊ नका, कॉलेजाला जाताला जा नाही तर जाऊ नका, नोकरी जॉब बिझनेस शहरामध्ये व्यवसाय करता आला करा नाही तर करू नका. पण बसलेला शेतकरी बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी होऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊ देऊ नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये करू नका. झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा आणि आपला गावचा अखंड हरिनाम सप्ताह पंढरपूरच्या पांडुरंगाकडे कोपऱ्यापासून विनंती करतो, प्रार्थना करतो, देवा आपल्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत राहो, हे हात जोडून तुमच्याकडे प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम.